अजितदादांचा फार आग्रह होता की आपण एकत्रित होऊया आणि आमच्या बाजूने कोणाचाच नकार नव्हता. त्यामुळं अजितदादांची जी अंतिम इच्छा आहे ती अंतिम इच्छा पूर्ण करण्याची बुद्धी सर्वांना जर परमेश्वरानं दिली, दोन्ही बाजूला, त्या बाजूला या बाजूला, पण मी शेवटी सगळ्या 8-9 महिने मी या सगळ्या चर्चा अतिशय मीच केलेल्या आहेत चर्चा, म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. आणि मग जसे चर्चा मटेरियलाइज व्हायला लागली, फ्रुक्टिफाय व्हायला लागली, तसं मग इतरांना मी बोलवत गेलो आणि सगळ्यांची संमती आमच्या बाजूच्या लोकांची घेतलेली होती. आणि ते नेहमी म्हणायचे, माझे 40 पैकी 39 आमदार किंवा 40ही म्हटले, मी म्हणेन तेच वागतील. एखाद दुसरा इकडे तिकडे वेगळी भूमिका व्यक्त करेल, पण माझ्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका कोणी घेणार नाही, अशी भूमिका अजितदादा वारंवार, कारण मी सारखं म्हणायचो, तुमच्या बाजूच्या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही जयंतराव काय काळजी करू नका, मी म्हणेन तेच आमचे सगळेच्या सगळे आमदार काम त्या पद्धतीनं करतील. त्यामुळं या एकत्रित येण्याला कुणाचाच विरोध नाही, उलट पाठिंबा जास्त आहे. म्हणजे सगळे म्हणतात की हे लवकर करा.